मित्रांनो, नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी तुम्ही देखील करताय का? आणि नर्सिंगच्या टॉप गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला इंग्लिश ग्रामरचे टॉप एमसीक्यू सांगणार आहे. त्यासोबतच पीवायक्यूज याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक एमसीक्यू डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि जर तुम्ही अशा टाईपचे सगळे एमसीक्यू केले, जे आपली सिरीज लॉन्च झाली आहे प्रत्येक सब्जेक्टची, इंग्लिश ग्रामरची देखील झालीच आहे, तर ती सिरीज कंप्लीट केली तर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये 100% मार्क्स नक्कीच मिळतील. पण त्यासाठी एक वे लागतो. कारण जर आपल्याला इथून इथपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला एक व्यवस्थित गायडन्स लागतं. तर तेच गायडन्स आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी. आमच्याकडे कोर्स आहे, त्यामध्ये फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मध्ये, लाईव्ह लेक्चर मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. त्यासोबतच फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असेल, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील असते. आता या नोट्स तुम्हाला एक्झामच्या आधी खूप उपयोगी ठरणार आहेत. एमसीक्यू क्वेश्चन बँक हे तुमच्या प्रॅक्टिससाठी, म्हणजे किती एका कन्सेप्ट वरती आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन पाहायला मिळतील, हे तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन बँक मधून पाहायला मिळेल. टेस्ट सिरीज मधून तुमचं प्रिपरेशन कितपर्यंत झालंय, तुम्हाला अजून किती कष्ट करावे लागतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. आता विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच तुम्हाला आमच्याकडून काउन्सिलिंग कोर्स मिळणार आहे. कारण आपण आता सध्या ऑफर रन करतोय. सो काउन्सिलिंग कोर्स फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. कारण आपण कोर्सचे पैसे वेगळे देतो, टेस्ट सिरीजचे पैसे वेगळे देतो, क्वेश्चन बँक नोट्ससाठी, काउन्सिलिंग कोर्ससाठी, अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पैसे देत असतात. तर असं, आणि मेन म्हणजे या सगळ्या गोष्टी सर्च करणं वगैरे खूप डिफिकल्ट जातं. कारण आपला हा स्टडीचा फेज आहे. सो या काळात तुम्हाला फक्त अभ्यास गरजेचा आहे. तर आपण ऑलरेडी सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये देत आहोत. आणि तुम्ही आपला कोर्स बाय केला त्यानंतर प्रत्येक गोष्ट लगेच सुरू होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, 3 तारखेपासून आपली नवीन बॅच सुरू होती. तर लवकरात लवकर जॉईन करा. आता नर्सिंग सीईटी सोबतच तुम्ही जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नीट, जेडबलई या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर त्याचे देखील बॅचेस आपल्याकडे आहेत. आणि सेम फॅसिलिटी आहे, यासोबतच काउन्सिलिंग कोर्स देखील फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल 5,000 रुपये. पण तुम्हाला जर कॉम्बो कोर्स, म्हणजे हे सगळे पाचही कोर्स घ्यायचे असतील तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. म्हणजे तुम्हाला एक कोर्स फक्त 2,000ला पडतोय. पहा, हा तुमच्यासाठी खूप जास्त फायदा आहे आणि तुम्ही या फायदा घेऊ शकता. आता कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून देखील आपला कोर्स एनरोल करू शकता. ओके, चला तर आता एमसीक्यू कडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, शी डॅश प्लेइंग द पियानो सिन्स मॉर्निंग. आता ऑप्शन्स आहेत हॅज बीन, हॅव बीन, इज, वॉज. आता इथे म्हटलंय सिन्स मॉर्निंग, म्हणजे सकाळपासून ती पियानो वाजवतीये. आता तिचा पियानो अजून बंद झालाय का? नाही. स्टार्टिंग पॉइंट दिलाय तो म्हणजे सकाळचा आहे. सिन्स मॉर्निंग म्हणजे काय, सकाळपासून ती पियानो वाजवतीये, तिने अजून बंद केलं नाहीये. सो अशी सिच्युएशन असल्यावरती तो टेन्स कसला असणार आहे, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स येतो तो. ओके, प्रेझेंट टेन्स परफेक्ट म्हटल्यावरती स्ट्रक्चर कसं असेल, हॅज, हॅव प्लस बीन प्लस परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, हॅज, हॅव, बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी, हे असेल तुमचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर. आता इथे आपल्याला सब्जेक्ट दिलंय, त्याच्यानंतर शी हा सिंग्युलर आहे. ओके, सिंग्युलर सोबत हॅज येतं तर प्लुरल सोबत हॅव येतं. इथे शी आहे त्याच्यामुळे इथे काय येणार, हॅज. हॅज नंतर काय येतं, बीन. सो इथे बीन येणार. नंतर वर्ब प्लस आयएनजी तर आहेच. सो मिसिंग वर्ड कोणता आहे, हॅज बीन, म्हणजे ऑप्शन कोणता राईट असणार आहे, ए. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पहा, द सन रायझेस डॅश द ईस्ट. आता इथे आपण प्लेसेस किंवा डायरेक्शन असेल तेव्हा आपण इन यूज करतो. प्लेसेस किंवा डायरेक्शनला, जसं की इन द ईस्ट, इन इंडिया. ओके, सो त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, इन.
द सन रायझेस इन द ईस्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. फाइंड द सिनोनिम ऑफ द वर्ड ब्रेव. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगणार आहे, जे तुमचा एक्झाम मध्ये टाइम खूप जास्त सेव्ह करेल आणि डिफिकल्ट क्वेश्चन्स मध्ये तो टाइम तुम्हाला इन्व्हेस्ट करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, फाइंड द सिनोनिम. कोणत्या वर्डचा? ब्रेव. सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. ब्रेव काय असतं? करेज शो करतं, धाडस शो करतं. आता ब्रेव्हचा आपल्याला सिनोनिम फाइंड आउट करायचा आहे. काउवर्ड. काउवर्डचा मिनिंग, काउवर्ड आहे, फिअरलेस आहे, वीक आहे आणि शाय आहे. इथे बरोबर आहे. सो याचा नियरली सेम असलेला वर्ड कोणता असणार आहे? मिनिंग सेम असलेला, तर तो असेल फिअरलेस, म्हणजे भीती नसलेला. आणि हे दोघं नियरली सेम आहेत. सो ब्रेव्हचा सिनोनिम काय झाला? फिअरलेस. आणि ब्रेव्ह म्हणजे पण धाडसी, फिअरलेस म्हणजे पण ज्याला भीती नाहीये असा. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. चूज द अँटोनिम फॉर विक्ट्री. विक्ट्री म्हणजे काय? तर विनिंग. काय? तर विनिंग. ओके. सो आता आपल्याला अँटोनिम म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा. तर विनिंगच्या अपोजिट कोणता असेल? डिफीट, विच इज ऑप्शन डी. आणि जे सक्सेस, विन, ट्रिम, हे जे वर्ड्स आहेत ते सगळे सिनोनिम आहेत विक्ट्रीचे, म्हणजे त्यांचा सेम मिनिंग होतो ऍज विक्ट्री. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग. एन्व्हायरमेंटची करेक्ट स्पेलिंग काय असते? तर ENVIRONMENT. ते कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? ENVIRONMENT. ऑप्शन बी मध्ये आहे, एन्व्हायरमेंट. सो करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज टॉलर डॅश हिज ब्रदर. आता इथे पहा, दोघांचं कंपॅरिझन आहे. ही आणि म्हणजे तो एक पर्सन आहे, एक मुलगा आहे याचं आणि त्याच्या भावाचं, म्हणजे त्याचा ब्रदर झाला, तर त्या दोघांचं कंपॅरिझन होतं हाईट वाईज. सो इथे काय म्हटलंय की हा आहे कुणापेक्षा? त्याच्या भावापेक्षा. जेव्हा दोन व्यक्तींचं किंवा दोन गोष्टींचं कंपॅरिझन होतं, तेव्हा ही डिग्री कोणती येते? तर कंपॅरेटिव्ह डिग्री येते. समजलं? आणि जेव्हा दोन गोष्टींचं कंपॅरिझन होतं तेव्हा तिथे दॅन यूज केलं जातं कंपल्सरी. ओके. आणि हे ऍडजेक्टिव्ह असतं, तर ऍडजेक्टिव्हला ER लागतं. आणि जर इन केस सफिक्स म्हणून ER त्या ऍडजेक्टिव्हला लागत नसेल, तर तिथे मोर लागत असतं. समजलं? म्हणजे जर एखादा ऍडजेक्टिव्ह आहे ब्युटिफुल, तर तिथे लागणार मोर ब्युटिफुल. अशा गोष्टी. समजलं? हे येतं डिग्रीज ऑफ कंपॅरिझन या टॉपिक मध्ये. आपल्या कोर्समध्ये आपण प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये सांगत असतो. सो डोंट वरी, जर तुम्ही आपला कोर्स बाय केला तर फक्त MCQ नाही, तर प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये आपण सांगणार आहोत. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. शी इज डॅश ऑनेस्ट गर्ल. आता इथे ऑनेस्ट आहे. जेव्हा आता इथे आर्टिकल कोणता यूज करायचा हे आपल्याला पाहायचंय, राईट. ऑनेस्ट. ऑनेस्ट हा कसा साऊंड करतोय? तर हा वोवेल साऊंड करतोय, सॉरी वोवेल साऊंड करतोय, राईट. एकतर वर्ड वोवेल साऊंड करतो किंवा कन्सोनंट साऊंड करतो. कन्सोनंट साऊंड करत असेल तर तिथे लागेल ए. वॉवेल साऊंड करत असेल तर त्याआधी लागेल ऍन. आणि ऑनेस्ट हा एच जरी दिसत असेल, पण हा साऊंड कसा होतो? ऑनेस्ट, म्हणजे ऑनेस्ट, राईट. सो त्यामुळे हा वॉवेल साऊंड करतो, त्यामुळे याच्या आधी येणार ऍन. शी इज अन ऑनेस्ट गर्ल, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. कन्सोनंट साऊंड करत असेल तर ए आलं असतं, आणि जर एखादं स्पेसिफिक नाउन असेल तर त्याच्या आधी द आलं असतं. समजलं? असे वेगवेगळे रूल्स आहेत. आणि कोणत्या कोणत्या नाउनच्या आधी आर्टिकल येत देखील नाही. सो त्याचे देखील डिफरंट रूल आहेत. प्रत्येक चॅप्टर मध्ये आपण डिटेलमध्ये पाहत असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इन दिस सेंटेन्स ही रन्स फास्ट. द वर्ड फास्ट इज अन और अन डॅश. आता इथे फास्ट हे काय विचारले? नाऊन आहे का, वर्ब आहे का, ऍडजेक्टिव्ह आहे का, ऍडवर्ब आहे? सो फास्ट हे काय शो करतंय? की तो कसा पळतोय, स्लो पळतोय का फास्ट पळतोय.
हे शो करताय. आता रन, रनला डिस्क्राईब करतोय, राईट? इट डिस्क्राइब्स रन. ओके, सो रन बद्दल एक्स्ट्रा माहिती देतोय की तो कसा पळतोय. आता रन काय फाइंड आउट करायचा? रन हा वर्ब आहे, कारण ते ऍक्शन शो करतो. वर्ब काय असतो? जो शब्द ऍक्शन शो करत असेल आपण त्याला वर्ब म्हणतो. आता इथे काय म्हटलंय? रन हा वर्ब आहे, आणि जेव्हा एखादा वर्ड वर्बला डिस्क्राईब करत असतो तर तो वर्ड होतो ऍडवर्ब. समजलं? त्यामुळे हा वर्ड कोणता झाला? फास्ट, तर तो झाला ऍडवर्ब, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऍडवर्ब. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता ठीक आहे, या क्वेश्चन मध्ये आपण ही काय येणार? तर ही येणार प्रोनाउन. ओके, ही असेल प्रोनाउन, रन असेल वर्ब, अँड फास्ट असेल ऍडजेक्टिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. दे डॅश टू स्कूल येस्टरडे. आता आपल्याकडे ऑप्शन्स आहेत गो, गोज, वेंट, गोइंग. बरोबर आहे. आता इथे म्हटलंय दे डॅश टू स्कूल येस्टरडे. आता येस्टरडे, येस्टरडे आहे हा वर्ड काय शो करतोय? तर पास्ट टेन्स शो करतोय. काही काही आपल्याला वाक्यामध्ये, सेंटेन्स मध्येच दिलेलं असतं. टुडे म्हटल्यावरती प्रेझेंट टेन्स येऊन जाईल, टुमॉरो म्हटल्यावरती फ्युचर टेन्स येईल, पण इथे म्हटलं येस्टरडे. येस्टरडे म्हणजे काय असतं? तर काल असतं. सो काल म्हटल्यावरती ते कोणत्या टेन्स मध्ये येईल? पास्ट टेन्स मध्ये. आणि इथे कोणता ऍक्च्युअली वर्ड यायला पाहिजे? गो, कारण हे सगळे गोचे फॉर्म आहेत. सो वर्ब कोणता येणार आहे इथे? गो. पण गोचं पास्ट फॉर्म कोणतं असतं? तर वेंट असतं. सो इथे वर्ड कोणता येईल? वेंट. दे वेंट टू स्कूल येस्टरडे, करेक्ट आन्सर असेल. आता तुम्हाला एक टिप सांगते, जस्ट शॉर्ट ट्रिक म्हणून. जेव्हा तुम्हाला वर्ड्स असतात लाईक येस्टरडे or something like last week, ago, तर हे जेव्हा असतात तर ते कोणत्या टेन्स मध्ये येतात? तर ते नेहमी पास्ट टेन्सच असतो. समजलं? आणि जर अदर जे बाकीचे जे फॉर्म्स आहेत, गो, गोज, आणि हा आणि गोइंग, म्हणजे हे तीन ऑप्शन आहे ए, बी अँड डी, तर हे केव्हा येतील? तर ते प्रेझेंट टेन्स मध्ये येतील. बरोबर आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. शी इज अफ्रेड डॅश नेक्स्ट. आता इथे करेक्ट प्रिपोजिशन कोणतं येतं? शी इज अफ्रेड फ्रॉम, अफ्रेड विथ येईल, अफ्रेड ऑफ येईल, की अफ्रेड टू येईल? पहा, व्यवस्थित पहा. जेव्हा आपण वर्ब सोबत, आता बरेचसे प्रिपोजिशन असतात जे आपल्याला करेक्ट ठिकाणी करेक्ट वापरावं लागतं. वेगवेगळे पेअर्स असतात. जसं अफ्रेड, इथे काय येणार? तर अफ्रेड ऑफ येतं. शी इज अफ्रेड ऑफ स्नेक्स, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. आता अफ्रेड ऑफ येतं, जसं की आता ऍट कुठे येणार? गुड ऍट. असे बरेचसे पेअर असतात, गुड ऍट. त्यासोबतच इंटरेस्टेड इन, इंटरेस्टेड इन, असे वेगवेगळे पेअर्स असतात जे प्रिपोजिशन सोबत आपल्याला म्हणजे यूज करावं लागतं. हे झालं वर्ब प्लस प्रिपोजिशन, म्हणजे परफेक्ट पेअरच आपल्याला कशासोबत पण काही जोडता येत नाही. समजला का? असेच बरेचसे एमसीक्यू असणार आहेत, आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण असे वेगवेगळे एमसीक्यू आपल्या चॅनलवरती टाकणार आहेत, तर सबस्क्राईब करायला मेन म्हणजे विसरू नका, कारण आपण रोज व्हिडिओ टाकत असतो आणि त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. आता आपण पाहूयात काही ट्रिक्स अँड टिप्स म्हणता येईल तुम्हाला. ओके, आता इथे पहा. आता काही वर्ड्स असतात, जसे की येस्टरडे मी सांगितलं, तर येस्टरडे, लास्ट वीक, अगो, हे कोणत्या टेन्स मध्ये येणार? तर ते येणार पास्ट टेन्स मध्ये. आता बरेचसे नाव, नाव म्हटल्यावरती येणार प्रेझेंट टेन्स. सो असे जे कीवर्ड्स असतात ते आधी आयडेंटिफाय करायचे सेंटेन्स मधले, जेव्हा टेन्स रिलेटेड गोष्टी असतात. सो त्याच्यावरून तुम्हाला आन्सर लगेच काढता येते. त्यासोबतच एलिमिनेशन टेक्निक यूज करायची. ओके, परत
जे मी आता कॉम्बिनेशन सांगितले वर्ब प्लस प्रिपोजिशनचं, त्याच्यासोबतच ऍडजेक्टिव्ह प्लस प्रिपोजिशनचे पेअर्स असतात, जसे की इंटरेस्टेड इन, अफ्रेड ऑफ, गुड ऍट. तर ती गोष्टी आपल्याला जो खूप टाइम सेव्ह करतात, आपल्याला माहिती आहे की याच्यासोबत हेच येणार. सो आपण दुसऱ्या गोष्टींमध्ये टाइम वेस्ट नाही करत. त्यासोबतच इरेग्युलर लिस्ट असती, जसं की प्लुरल फॉर्म, सिंग्युलर फॉर्म, जसं की गोचं वेंट होतं, बरोबर आहे, जेव्हा प्रेझेंटचं पास्ट मध्ये होतं. प्लुरल सिंग्युलर मध्ये जसं चाइल्डचं चाइल्ड्स होत नाही, तर चाइल्डचं प्लुरल मध्ये चिल्ड्रन होतं, बरोबर आहे. असे जे पेअर्स असतात की त्याचा डायरेक्ट यस नाही लागत. ओके. सो हे सिंग्युलर झालंय, प्लुरल झालं, असे पेअर्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. टॅग क्वेश्चन्स, जसं की निगेटिव्ह टॅग असतात, पॉझिटिव्ह, तर ते मग गोष्टी लक्षात ठेवा, व्यवस्थित चेक करा. त्याच्यासोबतच एडियम्स वगैरे लक्षात ठेवा, पीस ऑफ, जसं की वेगवेगळे एडियम्स आपल्याला, मी तरी बॅच मध्ये आपण ज्यांनी एनरोल केलाय त्यांना माहिती असेल की आपण लिस्ट ऑफ एडियम्स आणि फ्रेजेसचे दिले, त्यावरती पण कंपल्सरी क्वेश्चन येतो. सो वेगवेगळे एडियम्स आणि फ्रेजेस लक्षात ठेवायचे, जसं की पीस ऑफ केक, ब्रेक द आईस, हिट द सॅक, असे वेगवेगळे इडियम्स आणि फ्रेजेस आहेत, ते लक्षात ठेवा. त्यासोबतच रीड, व्यवस्थित ऑप्शन्स रीड करा, आणि जो ऑप्शन करेक्टली फिट होईल क्वेश्चनला तोच ऑप्शन टिक करा. प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. जे कीवर्ड्स असतात त्यावरती थोडं फोकस करा. ओके, नोट्स बनवा स्वतःचे. तर अशा सगळ्या गोष्टी असतात, एक्सेप्शन्स वरती लक्ष द्या. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात जे मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असतात. मला युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगता येत नाही, पण जे आपले कोर्स एनरोल केलेले आहेत विद्यार्थ्यांनी, तर त्यांना माहिती आहे की आपण प्रत्येक गोष्ट किती डिटेलमध्ये सांगतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं लेक्चर इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि आय होप की तुम्हाला अजून व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेलच. सो मला व्हिडिओ खाली कमेंट देखील करायचं की कोणत्या सब्जेक्ट वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत. आणि आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.